आषाढी एकादशीचा उपवास सोडण्यासाठी एकदम छान चमचमीत अशी थाळी आज बनवतोय. खूपच टेस्टी आणि पौष्टिक ही थाळी आहे. नक्की बनवून बघा या पद्धतीने. खूप सोपी आहे करायला, झटपट तयार होते आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही. चला तर मग आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मूग रात्रभर भिजवत घालून सकाळी याची भाजी बनवायची. तर हे मूग घेतलेले आहेत. हे रात्रभर पाण्यामध्ये भिजवलेले आहेत. आता याची भाजी बनवायची आहे आणि ही भाजी खूप टेस्टी बनते. एकदम झटपट तयार होते. कुकरमध्ये बनवतोय आपण ही भाजी. चला तर मग वाटण तयार करून घेऊयात. इथं आलं घेतलंय, लसूण घेतला आहे, 2 हिरव्या मिरच्या, 1 कांदा आणि टोमॅटो, खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे थोडासा. त्यानंतर कढाईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि हे जे आहे आपला कांदा, टोमॅटो, मिरची, लसूण, अद्रक सगळं यामध्येच टाकून दिलेलं आहे. थोडा वेळ परतून घ्यायचं आहे. ही भाजी खूप टेस्टी बनते. त्यानंतर वरून लगेचच जो कूट घेतलेला होता आपण नारळाचा तो टाकून घेतलेला आहे. आता थोडा वेळ परतून घेतलं की याला काढून घ्यायचं आणि थंड झालं की आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे परतून झालं, गॅस बंद केला. आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि त्यामध्ये कोथिंबीरसुद्धा टाकायची आणि याला थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे वाटण तयार करून घेतलेलं आहे. हिरव्या वाटणाचं खूप छान ही भाजी तयार होते. त्यानंतर कुकर ठेवून घेतलं गॅसवरती. तेल टाकून घ्यायचं. तर इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे. आता हे तेल तापलं की यामध्ये आपला जिरे, मोहरी टाकून घ्यायची आहे. ही भाजी करायला खूप सोपी आहे, खूप झटपट तयार होते आणि मेन म्हणजे खूपच टेस्टी बनते. जिरे आणि मोहरी टाकून घेतली. जिरे, मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा. एकदम झटपट ही थाळी तयार होते. एकदम पौष्टिकसुद्धा आहे. नक्की या पद्धतीने बनवून बघा. त्यानंतर यामध्ये मसाले टाकून घेऊयात. गरम मसाला टाकलेला आहे घरी बनवलेला, हळद टाकली, लाल तिखट टाकून घेतलं आणि थोडासा गोडा मसालासुद्धा टाकून घेतलेला आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते सुद्धा यामध्ये टाकून परतून घ्यायचं आहे. कुकरमध्ये भाजी झटपट तयार होते, जास्त वेळसुद्धा लागत नाही. तर इथे वाटणसुद्धा आपलं छान असं परतून झालेलं आहे. जे मूग घेतलेले होते भिजवून ते आता यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि मूगसुद्धा ह्या वाटणामध्ये थोडा वेळ परतून घ्यायचे. मोड आलेलं नसेल तरीसुद्धा चालतं. खूप छान ही भाजी तयार होते. तर इथे मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवलेले होते, कोमट पाण्यामध्ये. आता याची भाजी आपण खूपच छान अशी चवीची भाजी बनते. नक्की या पद्धतीने बनवून बघा. तर आता मूगसुद्धा टाकून घेतले आणि वाटणामध्ये थोडा वेळ परतून घ्यायचे आणि आपला पाणीसुद्धा टाकून घ्यायचं आहे. आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकायचं आहे. कितपत पाणी हवं आहे त्यानुसार. मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं. मिक्सरचं भांडं धुवून यामध्ये टाकून घेतलेलं आहे, कारण त्याला वाटण वगैरे लागलेलं होतं. त्यानंतर अजून पाणी टाकून घेतलेलं आहे. चवीनुसार यामध्ये मीठसुद्धा टाकून घ्यायचं आणि कुकरचं झाकण बंद करून छान अशी भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. इतकी छान भाजी तयार होते. एकदम झटपट भाजी, करायला खूपच सोपी आहे, खायला खूप छान लागते. तर आता कुकरचं झाकण बंद केलं तोपर्यंत आपण लगेचच चपातीसाठी पीठ मळून घेऊयात आणि झटपट ही थाळी तयार होते. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे चपातीचं. तर बघू शकता अशा प्रकारे ते मी पीठ मळून घेतलेलं आहे. आता हे पीठसुद्धा आपलं असं झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण भाजी बघूयात. आपली भाजीसुद्धा 2-3 शिट्ट्यामध्ये शिजलेली आहे. तर अशा प्रकारे एकदम भन्नाट अशी दिसत आहे. भाजी तयार झाली तोपर्यंत आपण लगेचच भात करून घेणार आहोत. तर इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहे. याला स्वच्छ धुवून घ्यायचं. आपण जिरा राईस बनवतोय. आता कुकरमध्ये तूप टाकून घेतलं. जास्त तूपसुद्धा टाकायचं नाही, नाहीतर जास्त तुपकट असा भात लागतो. त्यानंतर थोडेसे जिरे टाकून घेतले. जिरे फुलले की लगेचच तांदूळ टाकून घेतलेला आहे स्वच्छ धुवून. जिरा राईसऐवजी तुम्ही इथे पुलावसुद्धा बनवू शकता, कारण झटपट होण्यासाठी. कारण आपली रस्सा भाजी आहे त्यामुळे मी इथे जिरा राईसच बनवलेला आहे. तर यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाणी जास्त टाकत नाही, कारण तांदूळ हे आपले बासमती असल्यामुळे पाणी कमीच लागतं. तर मी ते एक अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं. चवीनुसार मीठ टाकून घेतलं, ढवळून घेतलं आणि झाकण बंद करून आता भात शिजवायला ठेवलेला आहे. तोपर्यंत पीठसुद्धा भिजलेलं आहे चपातीचं. आता आपण लगेचच चपाती करायला घेऊयात. इथे मी जिलेबीसुद्धा बनवणार आहे, परंतु जिलेबी गरमागरम छान लागते त्यामुळे नंतर शेवट करणार आहोत. आणि अजून एक पदार्थ आहे तो सुद्धा आपण चपाती झाल्यावरच करणार आहोत. तर इथे चपातीचं पीठ परत थोडंसं तेल लावून मळून घेतलं. लाटी लाटून घेतली, तेल लावून घेतलं, थोडंसं पीठ टाकलं आणि अशा प्रकारे घडी करून घेतली. घडी अशा प्रकारे हाताने थोडी दाबून घ्यायची म्हणजे गोल आकार येतो चपातीला. त्यानंतर अशा प्रकारे लाटून घ्यायची आहे.
तर खूप झटपट ही थाळी तयार होते. मी सगळ्या चपात्या बनवून घेणार आहे अशा प्रकारे. तव्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं. तवा अगोदरच गरम करायला ठेवला होता. चपाती टाकून घेतली. आता ही चपाती आपल्या दोन्ही साईडने छान अशी भाजून घ्यायची आहेत. म्हणजे मी सगळ्या चपात्या आता बनवून घेणार आहे. तर किती सोपी आहे, एकदम झटपट तयार होते ही थाळीसुद्धा आणि भातसुद्धा शिजतोय, भाजी तयार आहे. चपातीसुद्धा आता बनवते. तर चपातीसुद्धा आलटून-पलटून छान अशी खमंग अशी भाजून घ्यायची आहे खरपूस. तरी ते चपाती भाजलेली आहे. तुम्हाला डार्क रंगावरती हवी असेल तर यापेक्षासुद्धा डार्क रंग घेऊ शकता. तर मी अशा प्रकारे भाजलेली आहे. चला तर मग मी सगळ्या चपात्या अशाच प्रकारे बनवून घेतलेल्या आहेत. 10 मिनटं लागले मला सगळ्या चपात्या बनवण्यासाठी, 3 ते 4 माणसांचा स्वयंपाक करण्यासाठी. त्यानंतर चपाती झाली, तवा गरम आहे. तर अशा प्रकारच्या लांब मिरच्या आहेत, तर यांना थोडंसं कट करून घेतलेलं आहे मी. मधून भाग दिलेला आहे चाकूच्या सहाय्याने, चिरा पाडलेल्या आहेत. त्यानंतर थोडंसं त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार. तोपर्यंत शेंगदाणे कूट करून घेतलेला आहे. मिरच्या थोड्याशा परतल्या गेलेल्या आहेत, तर आता शेंगदाण्याचा कूटसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तर काढून घेतल्या मिरच्या, एकदम छान अशा खरपूस अशा मिरच्या आपल्या तयार झालेल्या आहेत. चला तर मग आता मिरच्यासुद्धा आपल्या तळून झालेल्या आहेत. मस्त अशा खूप छान लागतात. टिफिनसाठी सुद्धा तुम्ही छान अशा मिरच्या तळून देऊ शकता. शेंगदाण्याच्या कुटाच्या खूप छान लागतात. चला तर मग आता आपण जिलेबी बनवायला घेऊयात. तर इथे मी 1.5 कप पाणी टाकून घेतलेलं आहे एका पातेल्यामध्ये. त्यामध्ये 1 वाटी म्हणजे मोठी वाटी आहे बऱ्यापैकी साखर टाकून घेतली. थोडासा खाण्याचा रंग टाकून पाक करायला ठेवला. त्यानंतर इथे 1 कप भरून मी मैदा घेतलेला आहे. यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि पाणी घालून अशा प्रकारे आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. जास्त पातळ वगैरे करायची नाही, तर अशा प्रकारे करून घ्यायची जिलेबीसाठी. जिलेबी झटपट तयार होते, तुम्ही कधीही करून खाऊ शकता. त्यानंतर पीठ कालून झालं की यामध्ये अर्धा इनोची पॅक जो असतो तो टाकून घेतलेला आहे. तेल ठेवलेलं आहे गरम करायला. त्यानंतर माझ्याकडे आता दुधाची पिशवी नव्हती. दुधाची पिशवी असेल तर खूप छान आहे, कारण ही माझ्याकडे नव्हती सध्या, तर मग मी रव्याचीच पिशवी घेतलेली आहे. यामध्ये मी 1 चमचा रवासुद्धा मिक्स केलेला आहे. बारीक रवा आहे आणि सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की बघूयात. थोडंसं यामध्ये मिश्रण टाकून बघायचं. तेल मस्त तापलेलं आहे. कमी गॅस ठेवायचा आणि आपल्या जिलेब्या ज्या आहेत त्या बनवून घ्यायच्या आहेत. इथे खूपच बारीक अशी जिलेबी तयार झालेली आहे. त्यानंतर मी काढून घेते आणि थोडंसं अजून कट करून घेते. त्यानंतर छान अशा जिलेब्या फास्टमध्ये बनवून तयार होतात आणि खूपच टेस्टी बनतात. एकदा या पद्धतीने तुम्ही जिलेबी बनवून बघा, कारण माझा जिलेबीचा एक व्हिडिओसुद्धा मी मागे अपलोड केलेला आहे, तोसुद्धा तुम्ही बघू शकता. तर इथे पाक तयार झालेला आहे. गॅस बंद केलेला आहे मी. जिलेबी त्यामध्ये टाकून घेतली. अजून अशाच प्रकारच्या सगळ्या जिलेब्या मी इथे तयार करून घेते. तर पाकातून जिलेबी काढून घेऊयात. मस्त कुरकुरीत अशी जिलेबी तयार झालेली आहे. तर एकदम सोप्या पद्धतीने आज आपण थाळी बनवली. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. तुम्हीसुद्धा या पद्धतीने पौष्टिक थाळी बनवून बघा. तर जिलेबी तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे जिलेबी बघू शकता, एकदम कुरकुरीत अशी जिलेबी तयार झालेली आहे. तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते. तर बघू शकता मस्त रसरशीत अशी जिलेबी आहे. त्यानंतर ताट माझ्याकडे जरा छोटं आहे. तुमचं मोठं असेल तर व्यवस्थित बसेल सगळं यामध्ये. त्यानंतर जिलेबी ठेवून घेतली. मिरचीसुद्धा यामध्ये तोंडी लावण्यासाठी खूपच छान. सोबतसुद्धा खाऊ शकता ही मिरची. त्यानंतर थोडासा शेंगदाण्याचा भाजलेला कूट आहे, तो टाकून घ्यायचा त्यामध्ये. इथे 2 चपात्या ठेवून घ्यायच्या आणि मस्त उपवास सोडण्यासाठी एकदम छान अशी थाळी आपली इथे तयार झालेली आहे. जिरा राईससुद्धा आपला तयार झालेला आहे. हे ताट जरा छोटंसं आहे माझं, त्यामुळे प्लेट बसत नाही, तरी मी ॲडजस्ट केलेलं आहे. तर मुगाची भाजी अशा प्रकारची दिसत आहे आपली. बघू शकता किती छान अशी झालेली आहे. तर प्लेटमध्ये भाजी काढून घ्यायची आणि यासोबत तुम्ही पापड, कांदा, लोणचंसुद्धा घेऊ शकता. कारण प्लेट छोटी असल्यामुळे मी ते दाखवलेलं नाही, परंतु मी ते सुद्धा घेणार आहे पापड वगैरे भाजून. तर कशी वाटली थाळी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तुम्हीसुद्धा या पद्धतीने झटपट थाळी बनवून खा. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओसुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत.